प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त समन्वित रूपक वदनी कवळ घेता नाम घ्या पोषणाचे. लेखन ज्योती हातेकर. निवेदन समीर शिरवळकर आणि ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य सुयश फुलझले यांचं. सादर करते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. अन्नाद्वै प्रजाः प्रजयन्ते अथौ अन्न नैव जीवयन्ति. अन्नं हि भूतानां ज्येष्ठ तस्मात् सर्वौषध उच्यते. अन्न ही सर्वच प्राणीमात्रांची मूलभूत गरज आहे. उपनिषदातील या वर्णनानुसार अन्नामुळे प्रजा जगते, वाढते. ज्यामुळे प्रजा वृद्धिंगत होते ते अन्न मोलाचे आहे. त्याचा कण आणि कण मोलाचा आहे. अर्थात ते सर्वौषध आहे. केवळ मानवाच्या जगण्याचा विचार केला तर अन्न ही सर्वात मुख्य आवश्यकता आहे. ज्या द्रव्यांची चव आणि सुवास चांगला असून जे दिसायला आकर्षक आहेत आणि जे योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात सेवन केलं असता पचन आणि शोषण झाल्यावर शरीराच्या पेशींची झालेली झीज भरून काढू शकतात. नवीन शरीर घटक निर्माण करू शकतात. शरीराला लागणारी ऊर्जा, शक्ती उत्पन्न करतात आणि मनाला तृप्ती आणि आनंद देतात. अशा द्रव्यांना अन्न म्हणतात. अन्नपूर्णे सदा पूर्णे. मनुष्य प्राण्याला अन्नाचं महत्त्व केव्हाच कळलेलं आहे. त्याच्या रोजच्या बोलण्यात त्याने निर्माण केलेल्या उल्लेखनीय वाङ्मयात अन्नाविषयीचा उल्लेख सहज नि सर्वत्र आढळतो. कवीच्या कवितेत भाकरीचा चंद्र आढळतो, तर कुणी आजी नातवंडांना नावडतीचे मीठ अळणी कसे ते गोष्टीच्या माध्यमातून सांगते. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाची नासाडी करू नये यासारख्या शिकवणीतून हे लक्षात येतं की अन्न किती मोलाचं आहे हे मानवाला सर्वार्थानं माहिती आहे. आज अतिशय धावपळीचं जीवन जगणाऱ्या, खऱ्या अर्थानं आधुनिक जीवन जगणाऱ्या मनुष्याला जर अन्नाविषयी नव्यानं काही सांगायचं असेल तर ते अन्नातून मिळणाऱ्या पोषणाविषयी सांगावं लागेल. सकस आहाराचं महत्त्व पटवून द्यावं लागेल. सकस आहार ही सुदृढ आणि सशक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. सकस आहाराची गरज आणि महत्त्व याविषयी माहिती देत आहेत आहार तज्ज्ञ प्रज्ञा बरालिया. सकस आहार म्हणजे ज्या आहारातून आवश्यक ती सर्व पोषक तत्वे शरीराला मिळतात त्याला आपण सकस आहार म्हणू. त्या सकस आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल्स आणि पाणी हे सगळे घटक आवश्यकतेनुसार शरीराला जेव्हा मिळतात तो आपण सकस आहार म्हणू. आणि सकस आहार घेतल्याने रेझिस्टन्स पॉवर चांगली राहते, इम्युन सिस्टीम चांगली राहते, त्यामुळे कुठलाही आजार आपल्याला लवकर होत नाही. सकस संतुलित आहाराचं ज्ञान समाजातील सर्वच व्यक्तींना असणं हे दर्जेदार समाज निर्माण होण्यासाठी गरजेचं आहे. अन्न पौष्टिक असावं हे आपण सर्वच जाणतो, पण त्याचबरोबर ते सुरक्षित असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे पौष्टिक आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळणं कठीण आहे. निरामय जीवन जगायचं असेल तर अन्न शिजवताना स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे. कारण स्वच्छ अन्न म्हणजेच सुरक्षित अन्न. काय असते अन्नाची सुरक्षितता जाणून घेऊया. अन्न सुरक्षितता म्हणजेच स्वच्छता बाळगावी. तो स्वयंपाक करायच्या आधी आपण हात धुवायला हवे आणि प्रत्येक वेळेस जेवायला बसायच्या आधी हात धुवायला हवे. कारण आपण एकीकडे मोबाईल बघत असतो, एकीकडे जेवत असतो, तर ते मोबाईलमध्ये पण आपला मोबाईल कुठे कुठे फिरून आलेला असतो. तर एकाग्र चित्ताने व्यवस्थित शांतपणे जेवावं आणि जेवणाच्या आधी हात व्यवस्थित धुवावे.
जेणेकरून तुमचं अन्न सुरक्षित राहील. अन्नातून मिळणारं पोषण आणि त्यातून होणारी शारीरिक, मानसिक, बौद्धिक जडणघडण अगदी गर्भ अवस्थेपासून सुरू होते. संतुलित आहार न मिळाल्यास गर्भाचीच वाढ नीट होत नाही आणि कुपोषित अर्भक जन्माला येतं. कुपोषण म्हटलं की विदर्भातील मेळघाट चटकन डोळ्यासमोर येतो. कुपोषणाच्या विळख्यात मेळघाट असं चित्र आपल्या नजरेसमोर येतं. हातापायाच्या काड्या झालेलं, शरीरापेक्षा डोक्याचा आकार मोठं असलेलं कुपोषित बालक कुपोषणाची भयावह स्थिती कथन करतं. परंतु हे चित्र आता तितकंसं भयावह राहिलेलं नाही. त्यात बदल होताना दिसून येत आहेत. पोषक, संतुलित आहार म्हणजे महागडे अन्नपदार्थ नव्हेत, तर निसर्गानं त्या भागातील सजीवांसाठी केलेली अन्नघटकांची सोय ही त्या भागातील सजीवाचे संपूर्ण पोषण करणारी असते. कुपोषणग्रस्त म्हणून बघितल्या जाणारा मेळघाटसुद्धा पोषक अन्नघटकांनी युक्त आहे. अशा आपापल्या भागातील पोषक अन्नघटकांकडे आपण लक्ष पुरवलं पाहिजे. त्याचं महत्त्व जाणून घेऊन त्याचा रोजच्या आहारात समावेश केला जायला हवा. श्रोतेहो, बऱ्याचशा रानभाज्यांपासून आपण आजही अनभिज्ञ आहोत. निसर्गाने खरं तर विविध प्रकारे आपल्यावर नैसर्गिक संपत्तीची लयलूट केली आहे. फक्त त्याचा योग्य तऱ्हेने उपभोग करणं आपल्या हातात आहे. मेळघाटातील नैसर्गिक अन्नघटकांविषयी जाणून घेऊयात पद्मश्री विभूषित डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्याकडनं. कसं आहे की तिथे अनेक नैसर्गिकरित्या उगवणारी अशा वनस्पती आहेत, कंदमुळं आहेत की जे आहारदृष्ट्या अत्यंत चांगले आहेत. तर ते भूछत्र कुठलं विषारी आहे आणि कुठलं बिनविषारी आहे हे त्यांना उपजतं, समजतं. जुन्या पिढीकडनं नवीन पिढीला ते ज्ञान दिलं जातं. बासावर वाढणारी जी विशिष्ट जाती आहेत मशरूमच्या, ते लोक जमा करून आणतात आणि त्याला वाळवून ठेवतात आणि खातात. तसंच अनेक कंदमुळं आहेत, अनेक वनौषधी आहेत की कुठल्या आजाराला कुठलं काय वापरायचं याचंसुद्धा त्यांना परंपरागत ज्ञान आहे. 100पेक्षा जास्त रानभाज्या आहेत की ज्या त्यांच्या रोजच्या आहारात ते वापरतात आणि त्यामुळे ते सुदृढ जीवन जगू शकतात. मोहाची फुलं ज्याला आपण बदनाम केलं आहे, खरं म्हणजे ते अत्यंत न्यूट्रिटिव्ह आहेत आणि मनुक्यापेक्षा जास्त शक्ती त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल आहे. त्यालासुद्धा सांभाळण्याची, जोपासण्याची आणि प्रिझर्व करण्याची गरज आहे त्यांच्या नॉलेजला. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आदिवासींकडे जी कंदमुळं आहेत, रानभाज्या आहेत आणि वनौषधी आहेत, त्यांचं जतन करून त्या जर शहरातील लोकांपर्यंत पोहोचल्या तर येथे येणाऱ्या अनेक आजारांपासून ते वाचू शकतील. सावा, कोदो, कुटकी, भगर, राळा, मडगी असे अनेक छोटे तृणधान्य आहेत की जे न्यूट्रिशनली आणि मिनरलदृष्ट्या खूप समृद्ध आहेत आणि ते जर वापर केले तर आजसारखे जे शहरातले आजार आहेत की डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक, मेंटल टेन्शन आणि ज्याला आम्ही म्हणतो किंवा डिप्रेशन, या आजारांना आळा घातला जाऊ शकतो. त्यांच्या आहारामध्ये जी विविधता आहे ती जर आपण शहरातील जीवनामध्ये आणू शकलो आणि त्यांच्या आहाराला आपण फोकस करू शकलो तर मला असं वाटतं की त्यांच्याकडे जे चांगल्या गोष्टी आहेत त्या इथे प्रसारित करण्याची गरज आहे. काय आहे की त्यांच्याकडे जी कंदमुळं आहेत दे आर हाय इन कार्बोहायड्रेट्स आणि त्याचा वापर जर केला गेला कुपोषण हे कमी होऊ शकतं. हे आतापर्यंत समजा लक्षात, प्रोटीन्सची जोड हवी आणि त्याला प्रोटीन्सची मात्र गरज आहे. त्यांच्याकडे प्रोटीन्स डेफिशियंट डाएट आहे, तर ते प्रोटीन ॲड करणं ही खरी गरज आहे. राष्ट्रीय पोषण आहार निमित्ताने मी असं म्हणेन की त्यांना रेशन दुकानातून जे धान्य दिलं जातं त्यामध्ये डाळींचा वापर वाढवायला हवा. डाळ ही जास्त द्यायला हवी आणि ती डाळ जर दिल्या गेली तर त्यांचं आणखी चांगलं. एक लक्षात असं आलं की जेव्हापासून तुरीची डाळ रेशनच्या दुकानात यायला लागली तोपर्यंत घराघरात वरण शिजायला लागलं आहे. क्या खाना खाया तर दाल चावल सांगतात ते. एरवी नव्हतं. एरवी चावलही खाते, ते चावलही खाते म्हणजे त्याच्यावरती तिखटाची भुगदी घेतली, खाल्ली, हाच एक प्रकार होता. पण तेव्हापासून आम्ही फिरतो, पाहतो क्या खाया
दाल चावल खाया. तर हे जे प्रोटीन्सचं प्रमाण जितक्या प्रमाणात तुम्ही वाढवता येईल तितके ती मुलं तंदुरुस्त होतील, त्यांचं शरीर वाढेल. आणि शरीर वाढायला प्रोटीन्सची निश्चितच गरज आहे. अपने अनाजों की बात ही कुछ और है, फल सब्जी दालों की सौगात कुछ और है. मोटे अनाजों दालों में पोषक तत्व है, अपने भोजन में अब इनको देना महत्व है. कुदरत की इन सौगातों को नहीं भूलना है, सही पोषण देश रोशन करके दिखाना है. गर्भवती मेळघाटातली असो वा शहरातली, तिने स्वतःच्या आणि गर्भाच्या पोषणासाठी काही गोष्टी निश्चितच जाणून घेतल्या पाहिजेत. अन्नाची, पोषक तत्वांची गरज गर्भवतीला कोणत्या प्रमाणात असते, काय नियोजन असावं आहाराचं, याविषयी जाणून घेऊया. गर्भावस्थेत पण पोषक आहार घेतला पाहिजे जेणेकरून बाळ सुदृढ होईल. पण त्याकरता गर्भवती महिलेने आहारात प्रोटीन, व्हिटॅमिन ए, फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम या घटकांचा आवर्जून समावेश केला पाहिजे आपल्या आहारात. सर्वात महत्त्वाचं आहे प्रोटीन्स. आहारामध्ये त्यांनी प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. मेळघाट म्हटलं की जनरली कुपोषित असं म्हणतात, पण तिथे मेळघाटात पण प्रोटीन्सचीच मला वाटतं डेफिशियन्सी आहे. कारण बाकी त्यांना कार्बोहायड्रेट्स वगैरे तर सगळं कंदमुळातनं मिळून जातं, तिथल्या भाज्यांमधनंही सगळं मिळून जातं. पण प्रोटीन्ससाठी त्यांनी अंडं, नॉनव्हेज, दूध, दही, आता चीज पनीर तिथे मिळू नाही शकत, पण डाळी वगैरे आहे, सोयाबीन आहे. पण सोयाबीनमध्ये जितकं प्रोटीन आहे तितकं दुसऱ्या कशात इतकं नाही आहे दुसऱ्या डाळींमध्ये. त्यामुळे सोयाबीन हे खूप चांगलं ऑप्शन आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर मोड आलेले कडधान्य आहे, यातून पण त्यांना प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मिळेल. त्यानंतर व्हिटॅमिन ए आहारात घेतलं पाहिजे. व्हिटॅमिन ए त्यांना दूध, अंड्याचा पिवळा बलक, पपई, आंबा, मुळ्याची पानं यातनं त्यांना व्हिटॅमिन ए चांगल्या प्रकारे मिळेल. त्यानंतर कॅल्शियम, ज्याची प्रेग्नन्सीमध्ये खूप आवश्यकता असते. कॅल्शियम पण आपल्याला दूध, दही, चीज पनीर, नाचणी, तीळ, शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पानं यातनं भरपूर प्रमाणात मिळतं. आदिवासी भागात काय होतं, 2 प्रेग्नन्सीमधील अंतर त्यांचं खूप कमी असतं. वारंवार प्रेग्नन्सी राहते, त्यामुळे शरीराची जी झीज झालेली असते, जो त्यांचा ब्लड लॉस, कॅल्शियम, आयर्न लॉस असतो, तो भरून नाही निघत. तो भरून निघण्यासाठी जो बॉडीला टाईम पिरियड हवा असतो, तो टाईम पिरियड ठेवत नाही 2 प्रेग्नन्सीच्या मध्ये. म्हणून त्यांच्या शरीराची खूप झीज होते आणि म्हणून त्याही कुपोषित राहतात आणि बाळ पण पुढे थोडं कुपोषित होतं. त्यामुळे त्यांचं जे ब्लड लॉस, कॅल्शियम लॉस, आयर्न लॉस जे काही आहे, ती शरीराची सगळी झीज भरून निघायला हवी. म्हणून 2 प्रेग्नन्सीमधलं अंतर थोडं जास्त असावं नेहमी. फोलिक ॲसिड प्रेग्नन्सीमध्ये आवश्यक असतं. तर फोलिक ॲसिड हिरव्या पालेभाज्यांमधनं मिळतं आपल्याला, सगळ्याच हिरव्या पालेभाज्या. तर आता हिरव्या पालेभाज्या म्हटलं की आपल्याला फक्त पालक आणि मेथी या 2च भाज्या दिसतात. पण या व्यतिरिक्त चवळी, आंबट चुका, आंबाडी, शेपू, चाकवत, घोळ, चिवळ, त्यानंतर बीटरूटची पानं, मुळ्याची पानं, फुलकोबीची पानं आहेत, गाजराची पानं आहेत, हरभऱ्याची भाजी, राजगिऱ्याची भाजी, या सगळ्या तर म्हणजे थोड्याफार प्रमाणात तरी शहरी भागात एखाद वेळेस दिसून येतात. पण ज्या रानभाज्या आहेत, जसं तरोटा आहे आणि अजून बऱ्याच रानभाज्या आहेत, ज्या जास्त आदिवासी भागातल्या त्या महिला आहेत त्यांना जास्त माहिती असेल, तर त्या भाज्या त्या लोकांनी जर खाल्ल्या तर फोलिक ॲसिड खूप चांगल्या प्रमाणात मिळेल. तर या सगळ्या भाज्या आपण ज्या ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात त्या आपण खाल्ल्याच पाहिजे. या सर्व अन्न घटकांचा समावेश जर आपण रोजच्या आहारात केला तर शरीर सुदृढ व निरोगी बनेल आणि कुपोषणावर मात करता येईल. आने वाली पुश्तों को मजबूत बनाना है, सही पोषण देश रोशन करके दिखाना है. नेहमी आजारी पडणारी, सहजपणे दमणारी आणि समजण्यात मागे पडणाऱ्या मुलांना योग्य पोषण मिळत नसावं. अर्थातच त्यांना कुपोषणाची समस्या आहे असं म्हणता येऊ शकतं. कुपोषण म्हणजे आजार नव्हे, परंतु अयोग्य आहार, उपासमार आणि जीवनसत्वांचा अभाव यांचा मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. अशिक्षितपणा, अनारोग्य ही कुपोषणाची कारणं आहेत. प्रामुख्यानं ही कारणं ग्रामीण भागात आहेत अथवा तुलनेनं शैक्षणिक पार्श्वभूमी कमी असलेल्या कुटुंबात आहेत असं समजलं जातं. परंतु उच्च शिक्षित कुटुंबातील मुलांना पोषणासंबंधीची वेगळीच समस्या भेडसावत आहे. ती म्हणजे अतिपोषण, ज्यामुळे
लठ्ठपणा वाढतोय. अतिप्रमाणात पोषक घटकांचं सेवन म्हणजे पोषक आहार न मिळणं असं आपण निश्चित म्हणू शकतो. अभाव आणि अतिशयोक्ती म्हणजेच कुपोषण आणि अतिपोषण. काय असतं हे कुपोषण आणि अतिपोषण याविषयी सांगतायत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन गायकवाड. कुपोषण म्हणजे ज्यामध्ये आहारातले जे महत्त्वाचे घटक असतात, जसं प्रोटीन झालं, एनर्जी झालं किंवा न्यूट्रिएंट्स आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, यांचा अभाव म्हणजे ते कुपोषण झालं. कधीकधी काही गोष्टी अतिप्रमाणातसुद्धा भेटतात, ते पण एक प्रकारचं कुपोषणच झालं. थोडक्यात महत्त्वाचे जे घटक असतात ते त्या बाळाला न मिळणं म्हणजेच कुपोषण. जशी आपली ओव्हरऑल इन्कम कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि जेवणाचे कन्सेप्ट पण थोडे बदलले आहेत आणि आहारात जेव्हा हाय कार्बोहायड्रेट किंवा फॅटी फूड म्हणू, आपण जंक फूड म्हणू, ह्यामुळे पण एक लठ्ठपणा वाढलेला आहे. लठ्ठपणा वाढल्यामुळे पण उंची खुटणे, हॉर्मोन इम्बॅलन्स होणे, ह्या गोष्टी त्यासोबत घडलेल्या आहेत. कोणती गोष्ट अति किंवा कमी ह्या आपल्या आरोग्यासाठी चांगलेच नाहीत. सुदृढ सशक्त समाज निर्माण व्हावा, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विचार केला असता स्त्री ही केंद्रस्थानी असल्याचं लक्षात येतं. तिचा किशोरावस्थेत जर योग्य विकास झाला असेल आणि तिने गर्भावस्थेच्या काळात, स्तनपानाच्या काळात आणि त्यानंतरही बालकांचं भरणपोषण करताना आहाराकडे योग्य लक्ष पुरविल्यास अन्नघटकातून मिळणाऱ्या पोषक मूल्यांचा तिला आणि बालकाला दोघांनाही फायदा होऊ शकतो. त्यासाठी आहारशास्त्र ही योग्य आहार घेण्याची कला आहे हे लक्षात घेऊन विविध गटातील वेगवेगळ्या परिस्थितीतील लोकांच्या आरोग्य परिस्थितीनुसार त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा अभ्यास करून आहाराचं नियोजन करणं अपेक्षित आहे. बॅलन्स डाएट ही संकल्पना आता दिवसेंदिवस दृढ होत चालली आहे. आहार कसा असावा याविषयी माहिती देत आहेत जेवणामध्ये सगळ्या घटकांचा योग्य असं, ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो, ते असावं. बॅलन्स डाएटमध्ये कार्बोहायड्रेट नियर अबाउट 40 to 45%, 25 to 30% आपलं प्रोटीन्स असावेत, 10% जवळपास फॅट वगैरे असावं आणि 5% लेस दॅन दॅट मिनरल, विटॅमिन्स वगैरे ह्या सगळ्या घटक त्यात असावेत. जेव्हा आपण याचं संतुलन बिघडतं, की जर तुम्ही फॅटी फूड जर जास्त खात आहात तुम्ही ऑब्व्हियसली लठ्ठ होणार. तुमच्या शरीरात जर प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट जर कमी असतील तर तुम्ही जे आपण तीव्र कुपोषण म्हणतो तिकडे वळसाल. तर कोणत्या गोष्टीचा अपयोग किंवा जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात हे योग्य नाही आहे. फूड शुड बी बॅलन्स. देही आरोग्य नांदते, सुख नाही या परते. आरोग्य संपत्ती असल्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. निरामय आरोग्याशिवाय सर्वांगीण विकासही शक्य नाही. समाजाची, देशाची प्रगती देखील सुदृढ व्यक्तींवर अवलंबून असते. योग्य, पोषक, सकस, चौरस आहाराचं सेवन केल्यास सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अन्न हे सर्वौषध आहे याची प्रचिती येते. पोषणाबरोबरच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारं ते औषधच आहे असं म्हणायला हवं. आणि म्हणूनच प्रत्येक घासागणिक पोषणाचा विचार व्हावा. स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है. सही पोषण देश रोशन करके दिखाना है. अपने अनाजों की बात ही कुछ और है. फल सब्जी दालों की सौगात कुछ और है. आपण ऐकलत राष्ट्रीय पोषणाहार सप्ताहानिमित्त समन्वित रूपक वदनी कवळ घेता नाम घ्या पोषणाचे. मोटे अनाजों दालों में पोषक तत्व है. अपने भोजन में अब इनको देना महत्व है. कुदरत की इन सौगातों को नहीं भूलना है. लेखन ज्योती हातेकर. आने वाली पुश्तों को मजबूत बनाना है. सही पोषण देश रोशन करके दिखाना है. निवेदन होतं समीर शिरवळकर आणि ज्योती हातेकर यांचं. तांत्रिक सहाय्य सुयश फुलझले यांचं. सादर करते सूरज गोळे. आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.